64ची दत्तपूजा. तर या दत्तपूजेसाठी 56 भोग अशाप्रमाणे नैवेद्य बनवला जातो. प्रत्येक वस्तू ही 64 या स्वरूपात असते आणि त्यासाठी जी 56 भोग हा नैवेद्य बनवला जातो तो घरी तयार केला जातो. म्हणजे यामध्ये कुठलीच वस्तू जसे की रेसिपी बाहेरून विकत आणल्या जात नाही, घरी तयार केली जाते. तर त्यासाठी हा खास मी पेढा तयार केला आहे. नमस्कार मंडळी, आज आपण झटपट घरच्या घरी पेढा कसा तयार करायचा हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये हा पेढा आपण बनवू शकतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण अर्धा कप साखर घेतलेली आहे. तर एक पॅन घ्यायचं, गॅस चालू करायचा, पॅन ठेवायचा आणि त्यावरती साखर अशा प्रकारे अंथरून ठेवायची. गॅस कमीच ठेवायचा आणि साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. म्हणजे याचं आपण कॅरेमल तयार करणार आहोत. तर आजची आपली रेसिपी पेढा बनवायची आहे हे तर समजलं, परंतु त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे तर ते बघू. अर्धा कप साखर, 1 कप मिल्क पावडर, तसेच अर्धा ते पाऊण कप दूध, 4-5 हिरवी विलायची आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप. एवढ्याच साहित्यामध्ये आपण घरच्या घरी आणि झटपट पेढा तयार करणार आहोत. तर बघा, बऱ्यापैकी साखर वितळून तयार झाली आहे. पूर्ण साखर विरघळली इथपर्यंत आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. यामध्ये ना पाणी टाकायचं ना तूप टाकायचं. तर पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर अर्धा कप मी यामध्ये गरम दूध टाकणार आहे. तर दूध हळू टाका आणि सांभाळून टाका. तर आपण बघत आहात की अशा प्रकारे हे दूध आपल्या अंगावरती उडू शकतं किंवा आपल्याला चटका लागू शकतो. तर पूर्ण दूध टाकून हे आपल्याला सतत हलवायचं आहे, ढवळत ठेवायचं आहे, जेणेकरून जो पाक आपण तयार केला आहे तो या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे. जवळपास पूर्ण पाक दुधामध्ये मिक्स होत आलेला आहे. मस्त आता दुधाला उकळी आलेली आहे आणि साखरही म्हणजे साखरेचा पाकही या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे 1 कप म्हणजेच पाव किलो मिल्क पावडर. तर प्रमाण अगदी परफेक्ट आहे. साखर थोडीशी कमी जास्त तुम्ही करू शकता. तर आता या पाकामध्ये मिल्क पावडर मस्त व्यवस्थित मिक्स करायची आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये परत पाव कप दूध टाकू शकता. तर तुमच्या लक्षात येईलच दूध किती टाकलेलं आहे, किती दुधाची गरज पडलेली आहे. पाव वाटी मी त्यामध्ये दूध टाकलेलं आहे. हे मिश्रण पूर्णपणे पातळ झालं पाहिजे, कारण हे मिश्रण आपण 4 ते 5 मिनिट शिजवणार आहोत. तर व्यवस्थित दूध टाकून मिक्स करायचं आहे. ज्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील त्या पूर्णपणे मोडायच्या आहेत. बरेच सण आपल्याकडे आहेत की ज्या सणाला आपण मिठाई बाहेरून विकत आणतो आणि अशा वेळेस मिठाई 100% भेसळयुक्त आपल्याला मिळते. तर अशा वेळेस आपण घरच्या घरी अशा प्रकारचा झटपट आणि अतिशय चविष्ट मऊ पेढा आपण तयार करू शकतो. जास्त साहित्याची गरज नाही आणि जास्त वेळेचीही गरज नाही. तर आता आपण बघत आहात की मिश्रण मस्त एकजीव होत आलेलं आहे. यामध्ये वेलचीची पावडर टाकायची आहे आणि 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. आणि थोडंफार हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. बस एवढीच कृती आपल्याला करायची आहे. अतिशय क्रीमी, स्वादिष्ट आणि मऊ पेढा तयार होतो. जेव्हा हे मिश्रण पॅनला सोडेल, म्हणजे पॅनला थोडंही चिटकणार नाही, तोपर्यंत शिजवायचं आहे. सर्वात शेवटी विलायची पावडर आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप हे टाकायचं आहे. परत एक वेळ मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सजवायला थोडासा पिस्ता लागणार आहे. तर पिस्ता ऑप्शनल आहे, नाही घेतला तरीही हरकत नाही. जर असला तर तुम्ही सजवायला पिस्ता वापरू शकता. तर बघा, मिश्रण पूर्णपणे आपलं पॅनला चिटकत नाही, म्हणजे हे मिश्रण आपलं लगभग तयार झालेलं आहे. नीट मिक्स करायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे, परंतु जास्त थंडही करायचं नाही. आपल्याला हाताला सहन होईल इथपर्यंत हे मिश्रण थंड करायचं. थोडासा गोळा तयार करायचा आणि ज्या साईजचे आपल्याला पेढे तयार करायचे आहे त्या साईजचा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावर गोलाकार फिरवायचा आणि मधोमध पिस्ता टाकून थोडासा अंगठ्याने दाब द्यायचा. खूप सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण सर्व पेढे तयार करून घेणार आहोत. रेसिपी आवडली तर अवश्य करून बघा.
पुढे दिवाळी येते, दसरा येतो किंवा रक्षाबंधन, अशा वेळेला हमखास आपल्याला मिठाईची गरज पडते. तर अशा वेळेस तुम्ही किंवा मध्येही तुम्हाला काही गोड खावंसं वाटलं तर तुम्ही झटपट हा पेढा तयार करू शकता. तर बघा, अशा प्रकारे सर्व पेढे मी तयार करून घेणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पेढे मी माझ्या भावाच्या इथं 64ची दत्तपूजा होती, तर त्या पूजेला मी प्रसाद म्हणून हे पेढे तयार केले आहेत. तर पूजेसाठी हे पेढे मी गावी घेऊन जाणार आहे. तर बघा, मस्त आपले पेढे तयार झालेले आहे. दिसायलाही खूप सुंदर आहे आणि खायलाही अप्रतिम चवीचे आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.